नमस्कार, मी हर्षाली बापट खबरबातच्या खास बातमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत 10वी नंतरच्या विविध करिअर पर्यायाबद्दल। त्यासाठी आपल्या सोबत आहेत बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संतोषजी टकले। हॅलो सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की करिअर मार्गदर्शन म्हणजे नक्की काय, किंवा खरंच याची गरज आहे का? काय सांगाल आपण? नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। करिअर मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थी किंवा व्यक्ती त्याला आवडेल, त्याला जमेल आणि परवडेल अशा त्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी किंवा त्याच्या व्यावसायिक क्षेत्रासाठी आणि परिणामांती त्याच्या आयुष्यासाठी केलेलं एक मार्गदर्शन। म्हणजे या छोट्याशा वाक्यांमधूनच तुम्हाला कळेल की आपण करिअर म्हटलं की असंच विचार करतो की हे 10वी नंतर काय निवडायचं आहे, 12वी नंतर काय निवडायचं आहे याच्याविषयीचं मार्गदर्शन आहे। पण ॲक्च्युली करिअर मार्गदर्शन ही एका वेळी घेण्याची किंवा एका वेळेत करण्याची गोष्ट नाहीये। मग त्याची योग्य वेळ काय? तर त्याची योग्य वेळ जी आहे ती आपण पहिल्यांदा हा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट करून त्याच्यावर जाऊया हवं तर, कारण हा जो सुरुवातीचा प्रश्न आहे तो तुमचा फार अप्रतिम आहे। करिअर मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्याच्या आवडीला, त्याला जमेल आणि त्याच्या खिशाला परवडेल अशा प्रकारचं त्याच्यासाठी निवडून देण्याचं शैक्षणिक क्षेत्र हे आपण आता म्हटलंच। त्याची गरज का आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे। त्याची गरज यासाठी आहे की जर तुम्ही अगदी समजा असा विचार करा, न ठरवता एखाद्या बस स्टॉपला गेला आणि तिथे तुम्हाला डेस्टिनेशन ठरलेलं नाहीये, तर दिवसातून हजारो गाड्या येतील, पण कुठली गाडी पकडावी हे तुमच्या कधीच लक्षात येणार नाही। त्याविषयी तुम्हाला योग्य ठरवलेलं असावं, त्याच्याविषयी मार्गदर्शन असावं। आज ज्या आपण प्रोफेशनल किंवा व्यावहारिक जगात जगतोय सद्यस्थितीमध्ये, करिअरच्या एवढ्या शाखा उपलब्ध आहेत की या करिअरच्या अनेक शाखांमुळे विद्यार्थी, पालक आणि बऱ्याच वेळा करिअर मार्गदर्शक सुद्धा कन्फ्यूज होऊन जातात की निवडायचं काय। जसं तुम्ही बघा की हे मी जे बोलतोय याला पूरक किंवा याच्या विपरीत परिस्थिती एक 5-6 दशकांपूर्वी होती। म्हणजे स्वातंत्र्य पूर्वोत्तर किंवा स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये बहुतांश पॅट्रिऑट्स आणि आपल्या देशाला दिशा देणारे सगळेच नागरिक त्या काळात जे होते ते BA LLB होते, शाखाच त्या उपलब्ध होत्या। एखादा शास्त्रज्ञ होता, CV रमन असतील किंवा सुब्रमण्यम चंद्रशेखर असतील, हे 1-2 हाताच्या बोटावर लोक जे मोजणारे जेवढे लोक होते तेच लोक विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत होते। फारच थोडे लोक डॉक्टर होते, त्यामुळे शाखा फारच कमी होत्या। पूर्वी असं पण होतं की BA BCom BSc याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं। आज BA BCom BSc लाच भरपूर फाटे फुटलेले आणि त्यामुळे एक 15 वर्षाचा मुलगा मुलगी म्हणजे विद्यार्थी जो जस्ट 10वी झालेला आहे किंवा एक 17-18 वर्षाचा मुलगा मुलगी जो 12वी झालेला आहे, यांच्यासाठी ह्या अफाट करिअरच्या निवडींमधनं काही पर्टिक्युलर गोष्ट सिलेक्ट करून आपल्या आयुष्याची वाट ठरवणे हे फार कठीण आहे। विद्यार्थ्यांसाठी नाही तर पालकांसाठी पण कठीण आहे आणि म्हणून या विषयाची उपयुक्तता वाढते। करिअर मार्गदर्शन या दृष्टीने आवश्यक आहे कारण हा इथे घेतलेला निर्णय तुम्हाला आयुष्यभर साथ देतो। आणि मग त्याच अनुषंगाने तुम्ही म्हणालात की हे कधी घ्यायला हवं, तर हे कधी घ्यायला हवं याच्याविषयी आपण ज्या समाजात आहोत किंवा आपण जे स्टेट बोर्डचे, म्हणजे तुम्ही कदाचित स्टेट बोर्डच्या विद्यार्थिनी असाल, मीही आहे, फक्त आपला कालावधी किंवा आपण ज्या वेळेत झालो ते वेगळं असेल। तर असं आहे की आपण 10वी-12वीला खूप महत्व देतो। तसं वास्तविक पाहता आज 10वी-12वीचे मार्क्स कुठेच वापरले जात नाही। त्याच्या काही वेगळ्या एक्झाम्स असतात, त्याच्यावरून आपण इंजिनिअरिंग आणि इतर क्षेत्र निवडतो, पण तरीही या क्षेत्रांना अफाट म्हणजे या वर्षांना अफाट महत्व आहे, कारण इथे आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतं ज्याच्यानंतर अनेक दिशा उघड्या होतात। त्यामुळे मी असं म्हणेन की इथे शॉर्टकटमध्ये की 10वी-12वी ही कदाचित एक अतिशय योग्य वेळ आहे जेव्हा मुलांना करिअर मार्गदर्शन घेतलंच पाहिजे। म्हणजे इट इज अ मस्ट लोकेशन, या पॉइंटला त्यांनी करिअर मार्गदर्शन घेतलंच पाहिजे। पण जर आपण असा विचार केला की मुलांना याच्याविषयी माहिती नसते, मुलांचे बॅकग्राऊंड्स वेगळे असतात, तर पदविकेनंतरही मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही, कारण हे फक्त तुमच्या शैक्षणिक क्षेत्राविषयी मार्गदर्शन नाही, हे तुमच्या आयुष्याविषयीचं मार्गदर्शन आहे। आता येतोय आपण एक दुसऱ्या मुद्द्यावर जिथे पालक आणि विद्यार्थी या नया जमान्यातील आहेत आणि थोडे अवेअर आहेत। म्हणजे असं विचार करा की आपण आपल्या घरात नेहमी हे ऐकत असतो की अमक्या माझ्या काकाच्या मुलाला विज्ञानात रुचीच नाही, पण भाषेत वगैरे किंवा भाषणं वगैरे तो वक्तृत्व स्पर्धेला अप्रतिम देतो, किंवा उलटं होतं की त्याला विज्ञान खूप चांगलं जमतं, गणित खूप चांगलं म्हणतं, पण भाषेत कुठेतरी मागे पडतो। अशा विद्यार्थ्याची कदाचित तो 5वीलाच असताना 7वीलाच असताना ही गरज आहे की त्याला योग्य मार्गदर्शन दिलं गेलं पाहिजे त्याच्या कलानुसार। म्हणजे तुम्हाला आठवत असेल कदाचित आत्ताच एक तारे जमीन पर नावाचा, आत्ता नाही थोडा जुना, पण तारे जमीन पर नावाचा पिक्चर होता, त्याच्यामध्ये आपण खूप योग्य पद्धतीने त्या जे कोणी ती टीम होती त्यांनी तो विषय हाताळलेला आहे। म्हणजे करिअर मार्गदर्शनासाठी वेळ महत्वाची नाही, पण ती जी परिस्थिती आहे त्यानुसार तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं मला वाटतं।
10वी नंतर कुठले पर्याय निवडावेत काय सांगाल? की वय खूपच लहान असतं आणि आपल्याला खरंच काही माहिती नसते, मग त्यांनी कसं त्यांचं क्षेत्र निवडावं काय सांगाल? म्हणजे कसं असतं ना, आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही खूप आधीपासून व्हायला पाहिजे. आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, जसं आपण आता तारे जमीन पर या चित्रपटाचा रेफरन्स घेतला. इथे ही गोष्ट फार समजणे महत्वाचं आहे. विद्यार्थ्याच्या संपर्कातील अतिशय महत्वाची व्यक्ती म्हणजे त्याचे आई वडील, त्याच्या आजूबाजूला असलेले त्याचे कौटुंबीय आणि मग त्याचा मित्रपरिवार. आता मित्रपरिवार त्याच वयोगटात असल्या कारणाने त्यांच्याकडून विशेष मार्गदर्शन मिळेल असं आपण म्हणू शकत नाही. पण आई वडिलांनी विद्यार्थ्याचा जर विचार केला असेल की तो कशात योग्य आहे, त्याला कसं मार्गदर्शन झालं पाहिजे, ही गोष्ट जर पूर्वीपासून चालू असेल तर मग 10वी नंतर जो अफाट करिअरचा समुद्र ओपन होतो, महासागर ओपन होतो, त्याच्यासाठी त्याला दिशा मिळणे सोपं होऊन जातं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वी नंतर कुठले पर्याय असतात. आपण आर्ट्सला जातो म्हणजे कला शाखा 11वी, किंवा वाणिज्य म्हणजे 12वी 11वी कॉमर्सला जातो, किंवा 11वी सायन्सला जातो. याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी डिप्लोमा म्हणजे पदविका, इंजिनिअरिंग क्षेत्रातली पदविका या क्षेत्रात जातात. काही विद्यार्थी आयटी या क्षेत्रात जातात. आता या प्रत्येक क्षेत्राच्या आपले आपले काही महत्वाच्या अपेक्षा आहेत, क्षेत्राच्या अपेक्षा आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी निवडाव्या. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही आपण सुरुवात करूया की आयटीआय सारख्या विषयाला आपण डायरेक्टली हात घालूया. तर आयटीआयला आपण कोण जातो? जस्ट मला तुम्ही सांगा की आयटीआयला कोण विद्यार्थी जातात? ज्याला सायन्स आर्ट्स कॉमर्समध्ये नाही मिळत किंवा मग अर्निंग त्याचं लवकर हवं असेल त्याला. व्हेरी गुड. आता तुम्ही मला सांगा, म्हणजे आपण इनडायरेक्ट सिलेक्शन करतो. म्हणजे मला आयटीआय आवडतं म्हणून मी आयटीआयला गेलो नाही. जेव्हा मी तुम्हाला सुरुवात करताना थोडंसं आपलं बोलण्याच्या ओघात राहून गेलं, करिअर सिलेक्शनसाठी 3 बाबी फार महत्वाच्या आहेत. पहिली आहे आवड, कारण आवड असली की माणूस सवड काढतो आणि त्यानुसार त्याचा इंटरेस्ट आणि वेळ त्यात जास्त गेल्याने तो त्यातला एक्सपर्ट होतो. एक्सपर्ट होणं जास्त गरजेचं आहे. तुम्ही कुठली शाखा निवडली याच्यापेक्षा तुम्ही त्या क्षेत्रात किती प्रवीण आहात हे तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातं. मग जर असा विचार आपण केला तर आवड महत्वाची आहे, त्या क्षेत्राला साजेशी बुद्धिमत्ता गरजेची आहे, जी आवडीतून आणि मेहनतीतून निर्माण होते पण तरी थोडंफार आड्यात असायला पाहिजे तर ते पोहऱ्यात येईल. आणि तिसरा महत्वाचा भाग आहे कौटुंबिक पार्श्वभूमी. इथे आपण विचार करतोय फिनान्स, म्हणजे त्या घरची त्याची आर्थिक परिस्थिती केवढी चांगली आहे. मग या परिस्थितीतून जर आपण आता असा विचार केला तर आयटीआय विद्यार्थ्यांनी याचा काही विचार केला. तुम्ही एक मुद्दा मांडलात की आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर, पण तो मुद्दा टर्शरी होता. पहिले 2 जे मुद्दे आहेत ते आवडीशी आणि तुमच्या बुद्धिमत्तेशी रिलेटेड आहेत. ज्या विद्यार्थ्याला एखाद्या मशिनीमध्ये, म्हणजे ते आता दुसरा चित्रपटावर येऊया आपण, तुम्ही 3 इडियट पिक्चर बघितला असेल, त्या जो एक त्यातला हिरो आहे त्याला इंटरेस्ट असतो प्राण्यांमध्ये, त्यांच्या चित्रीकरणामध्ये, पण तो असतो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात. आणि मग सहज एक डायलॉग येतो की प्यार करते हो एनिमल्स से और शादी कर रहे हो मशीनों से. असं जर तुमचं असेल, अशा टाईपचा विद्यार्थी आयटीआय झाला तर तो यशस्वी होऊ शकत नाही. कारण त्याचं त्याच्या क्षेत्रावर त्याची ती आवडच नाहीये, त्यामुळे त्याच्यावर प्रेम नाहीये, तर मग तो त्यात इंटरेस्ट कसा घेणार, त्याच्यात काम कसं करणार, त्याचं नॉलेज कसं वाढणार, या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि म्हणून आयटीआय याविषयी माझं फार प्रेम आहे. कारण मला असं वाटतं की आयटीआय क्षेत्रातून पास होऊन येणारे विद्यार्थी हे या उद्योग जगतातले सगळ्यात ग्राउंड लेवलचे पण अतिशय महत्वपूर्ण व्यक्ती आहेत. कारण दे आर कॉल्ड स्किल्ड वर्कफोर्स. म्हणजे थोडक्यात की जी कौशल्यपूर्ण अशी कामगार सेना आहे जी या इंजिनिअरिंगच्या इंडस्ट्री घडवते, त्यांचं आउटपुट काढते, त्याच्या तळाला हेच आहेत. आउटपुट खरा देणारे, मशिनी चालवणारे हेच व्यक्ती आहेत ज्यांच्याविषयी आपल्या किंवा डेव्हलपिंग कंट्रीच्या समाजात विशेष आदर नाही. आपल्या इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, सीए झाला पाहिजे, आयसीडब्ल्यू झाला पाहिजे, सीएस झाला पाहिजे. मग यामध्ये आयटीआय सारख्या क्षेत्राविषयी आदर नाहीसा झाल्याने तिथे जाणारी पिढी ही आवड नसून काहीच जमलं नाही म्हणून तिथे जायचं अशा प्रकारची. त्यामुळे आपण पहिल्यांदा आयटीआय विषयी बोलूया. आयटीआय विषयी जसं तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे की अनेक शाखा उपलब्ध आहेत. आपल्याला माहिती असलेल्या शाखामध्ये वेल्डर आहे, फिटर आहे, टर्नर आहे आणि मशिनिस्ट आहे, ऑटोमोबाईल रिपेअरवाला आहे. या सगळ्यांच्या पुढे पुढे जात आज शाखा अगदी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट पासून ब्युटी थेरपी पर्यंतच्या शाखा पण आयटीआय मध्ये आलेल्या आहेत. म्हणजे आयटीआय ही स्किल्ड मॅनपॉवर तयार करण्याची एक शिक्षण पद्धती आहे. आणि या शिक्षण पद्धतीमध्ये जर स्किल्ड वर्कफोर्स तयार होणार नसेल तर मग कदाचित आपण असंच म्हणू की बाबा, म्हणजे ती नारायण मूर्तींची स्टेटमेंट होती ना, 80% इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल. Why they are unemployable? They are unemployable only because they lack that skill which they are supposed to have when they pass that particular examination.
जर हे इंजिनियरला ऍप्लिकेबल आहे तर हे ऍक्च्युली आयटीआयला पण ऍप्लिकेबल आहे. म्हणजे आयटीआय सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात जिथे पैशाची इन्व्हेस्टमेंट कमी आहे, जिथे तुमच्या बुद्धिमत्तेची गरज कमी आहे, तुमच्याकडनं मेहनत करणे आणि तुम्हाला त्या क्षेत्राची आवड असणे आणि लगेचच तुम्हाला एक 5-10 हजाराचा जॉब नक्की मिळेल. कारण आज अगदी म्हणजे मॅसनरी हे पण एक क्षेत्र आहे ज्याचा मराठी अर्थ होतो गवंडी काम. तर गवंडी काम म्हणजे जर तुम्ही आता इथेच आपल्या टपाल नाक्यावर गेलात आणि जर समजा गवंडी आणायचं म्हटलं दिवसभरासाठी तर तो कमीत कमी 700 रुपये घेतो. 7-21,000 रुपये त्याचा पगार आहे. तर एक स्किल्ड आयटीआय ज्याच्याकडे सर्टिफिकेशन आहे, ज्ञान आहे, मेहनत करायची वृत्ती आहे, तर त्याला नक्कीच 20-21,000 मिळू शकतात, जे आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही कारण ते लॅक सर्टन थिंग. सर, माझा एक असा प्रश्न आहे, 10वी मध्ये मुलं खूप लहान असतात पण आयटीआय पेक्षा जास्त काही चांगलं म्हणजे डिप्लोमा आणि त्याच्या शाखा कशा निवडाव्यात? ऍक्च्युली करिअर मार्गदर्शन हे शाखे निवडीविषयीच आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात ना, एकदम राईटली यू सेड की मुलं लहान असतात तर ठीकच आहे, पण आई वडील पण मुलांशी आणि शिक्षण पद्धतीशी एवढे समरूप किंवा एवढं त्यांना अवेअरनेस नसतो की त्यांनी त्या गोष्टीवर विचार केलेला असेल की आपल्या मुलाला कशा पद्धतीने मार्गदर्शन देतात. आता एक डिप्लोमा म्हणजे कोणीही कधीही तुम्हाला हे म्हणणार नाही की डिप्लोमा हा आयटीआयचा एक मोठा भाऊ आहे आणि त्या डिप्लोमाचा मोठा भाऊ डिग्री इंजिनिअरिंग आहे. ऍक्च्युली कामांचं जे स्वरूप आहे ते तेच असतं. जबाबदारी आणि त्याच्याविषयी असलेला कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी जी म्हणतोय मी ती बदलते. म्हणजे उदाहरणार्थ आपण आता एवढ्या वेळ आयटीआय विषयी बोललो, त्यातल्या व्हेरियस डिसिप्लिन विषयी तर बोललोच नाही. एखादी डिसिप्लिन आपण फक्त टच केली, त्या प्रत्येक डिसिप्लिनवर आपण भरपूर बोलू शकतो. जर हे एखादं त्या 10वी नंतरच्या विद्यार्थ्याने ऐकलं तर तो त्याची आवड डिफाईन करेल ना. म्हणजे जर या विषयावर कधी डिस्कशनच झालं नसेल, म्हणजे करिअर मार्गदर्शन म्हणजे आज जर मी म्हणतो की शाखा निवडीविषयी आपल्याला बोलायचंय तर दॅट इज करिअर मार्गदर्शन. इफ यू टॉक स्पेसिफिकली अबाउट आफ्टर 10th अँड दॅट टू गोइंग टू द डिप्लोमा, देन रिअली स्पीकिंग आयटीआय वाल्यांना तरी थोडंच माहिती असतं की मला टर्निंग आवडणार आहे की मला वेल्डिंग आवडणार आहे, की मला फिटर आवडणार आहे की मला मॅशनरी आवडणार आहे, की मला फूड प्रोडक्ट्सशी रिलेटेड आवडणार आहे की ब्युटी थेरपी आवडणार आहे, की कॉम्प्युटरचा एखादा हार्डवेअरचा डिप्लोमा आवडणार आहे. मग ह्या ज्या आवडी डिफाईन करायच्या आहेत किंवा ही आवड ही जी लॉंग प्रोसेस आहे, तो मुलगा 10वी पर्यंत आला तोपर्यंत झाली पाहिजे. म्हणजे आज जर मी म्हणाला की तुम्ही एक्स शाखा घ्या तर त्यासाठी मला त्या मुलाचं अंतर्मन, त्याचं बुद्धिमत्ता, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टींची आवड म्हणजे माहिती असली पाहिजे. आता साधं तुम्ही पकडा की जर आपण एखाद्या विद्यार्थ्याला एक शाखा घ्यायला सांगतोय तर ती शाखा घ्यायला सांगण्यामागचं कारण आहे की त्याची आवड ही त्याच्या पुढच्या प्रोफेशनल क्षेत्रासाठी उपयोगी येणार आहे. म्हणजे आता समजा आपण एक छोटीशी शाखाच निवडूया. समजा आपण डिप्लोमाविषयी तुम्ही म्हणालात तर डिप्लोमाविषयी जे हुशार विद्यार्थी असतात, 10वीला चांगले मार्क्स मिळतात, ते शक्यतो डिप्लोमाला जातात. कारण अनेक आहेत. त्यातलं एक महत्वपूर्ण कारण म्हणजे की 3 वर्षाचा कोर्स असतो, त्यानंतर तुम्ही नोकरीसाठी एलिजिबल होता, चांगली नोकरी मिळते, त्यामुळे तुम्हाला अर्थार्जन चालू होतं आणि तुमच्या घरातला जर अर्थार्जनाचा प्रश्न असेल तर तो सॉल्व्ह होतो. पॅरलली तुम्ही तुमचं शिक्षण कंटिन्यू करू शकता. म्हणजे चांगला मधला रस्ता आहे हा विद्यार्थ्याला यशस्वी होण्यासाठी, ज्याची आर्थिक परिस्थिती पूरक नाहीये. अशा विद्यार्थ्याला जर समजा एक खेडेगावातला विद्यार्थी आहे तर तो डिप्लोमाची शाखा निवडतो कसा हे तुम्हाला माहिती आहे. तो निवडतो शक्यतो शाळेतल्या एखाद्या शिक्षकाला विचारतो, आई बाबा कुठल्या तरी काका मामाला विचारतात आणि मग सिलेक्शन होतं. आणि मग त्यानंतर कदाचित पुढे असे बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात की त्याला त्याची चूक झाली असं वाटू शकतं. मग ही शाखा निवडण्यासाठी पहिल्यांदा शाळेमध्ये अशा प्रकारची चर्चासत्र घेतली गेली पाहिजेत. 8वी-9वीला जेव्हा मुलं मॅच्युअर होत असतात तेव्हा त्यांना याविषयी मार्गदर्शन केलंच गेलं पाहिजे की मी 10वी नंतर काय सिलेक्ट करणार आहे. एक्झॅक्टली सेम 12वी नंतर पण होऊ शकतं, पदवीनंतर, पदविकेनंतर पण होऊ शकतं. पण सध्या जर प्रश्न 10वीचा म्हणतोय तर 10वीच्या विद्यार्थ्याला हे मार्गदर्शन होण्यासाठी शाळेमध्ये ही अरेंजमेंट झाली पाहिजे. मी इथे बसून हे सांगू शकत नाही की मुलाला 85% आहेत ना म्हणजे त्यांनी आयटी घेतलं पाहिजे, मुलाला 75% आहेत, थोडी मशिनीची आवड आहे ना मग त्यांनी मेकॅनिकलला गेलं. ह्या सगळ्या आवडी टेम्पररी असतात. मुलांच्या मनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मिनिटाला अनेक विचार येतात, अनेक कल्पना येतात, तशा अनेक आवडी जागृत होत असतात आणि त्या वेळेनुसार जात असतात. मग यानुसार शाखा निवडीसाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे त्या गोष्टीवर बराच वेळ केलेला विचार. तो विचार विद्यार्थ्यांनी करायचा आहे, त्याच्या आईवडिलांनी करायचा आहे, त्याच्या मित्रपरिवाराने करायचा आहे आणि या सगळ्याला एक दिशा देण्यासाठी तुम्हाला करिअर मार्गदर्शक जे असतात, समुपदेशन जे करतात, त्यांना भेटायचंय आणि तुमची दिशा ठरवायची. त्यामुळे या सगळ्यांचा एकूण इफेक्ट असा होतो की तुमची दिशा फिक्स, योग्य दिशेला तुम्ही चालायला सुरुवात केली. मग मध्ये अपयश जरी आलं तरी तो अपयश हा अनुभवाचा भाग असल्याने तो कधीतरी यशाला कंट्रीब्यूट करतो. त्यामुळे माझ्या मते तुम्ही फार चांगला प्रश्न विचारलात. तुम्ही डिप्लोमा विषयी बोललात, त्याच्याविषयी मी विशेष बोललोच नाही कारण शाखा निवडीचा महत्वाचा मुद्दा मध्ये आला. तर
शाखा निवड ही या तत्वांवर आधारलेली असावी असं मला वाटतं. 10वी नंतर अजूनही बरेच पर्याय उपलब्ध आहेत, त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत होतो डिप्लोमा आणि त्यांच्या शाखांविषयी. सर, मला एक सांगा, त्यांचे विविध पर्याय काय उपलब्ध आहेत? जसं आपण म्हणजे शाखा निवडीविषयी ऑलरेडी थोडंफार बोललेलो आहे आणि त्यामध्ये जसं तुम्हाला कळलंच असेल की विद्यार्थ्यासोबत इतर अनेक घटकांचा संबंध येतो. म्हणजे करिअर मार्गदर्शन ही एका बैठकीचं काम नसून ते अनेक बैठकीचं काम आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला त्या विविध विषयांविषयी माहिती मिळते आणि करिअर मार्गदर्शकाला विद्यार्थ्याच्या बऱ्याचशा कलागुणांविषयी किंवा त्याच्या इतर गुणांविषयी माहिती मिळते. आज जर आपण आता डिप्लोमाचा विचार करतोय तर जसं तुम्हाला आता स्लाइडवर दाखवलंच आहे की किती विविध शाखा डिप्लोमामध्ये अवेलेबल आहेत आणि खरं सांगायचं तर याच्यापेक्षाही विस्तृत हे क्षेत्र झालेलं आहे. आज सर्व्हिस इंडस्ट्री एवढी ग्रो होते की आपल्याला हे कळेल की हे डिप्लोमा आणि पदविका म्हणजे ज्याला मराठीत म्हणतात त्याचं क्षेत्र एवढं विस्तृत का होत आहे, कारण इट इज कॅटरिंग इन द मिडल मॅनेजमेंट ऑफ इंजिनिअरिंग इंडस्ट्री. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की ITI इज अ स्किल्ड वर्कफोर्स फॉर द इंजिनिअरिंग इंडस्ट्री. बेसिक बिल्डिंग ब्लॉक, खालून काम करणारा महत्वाचा व्यक्ती ITI असतो, तर त्याला सुपरवाइज आणि गाईड करणारा थेरॉटिकली प्रवीण असलेला, म्हणजे ITI वाले स्किलफुल आहेत, ते प्रॅक्टिकली ट्रेंड आहेत. म्हणजे लोहाराला जर तुम्ही सांगितलं की मला कोयता बनवायची प्रोसिजर लिहून दे, तर त्या बिचाऱ्याला कदाचित लिहिता वाचता पण येत नसेल. म्हणजे ITIच्या बाबतीत लिहिता वाचता येण्याचा प्रश्न जरी सॉल्व्ह झाला असला तरी त्याची ती मॅच्युरिटी किंवा कॉन्फिडन्स लेवल आलेली नसते की तो कदाचित त्याच्याविषयी योग्य पद्धतीने लिखाण करून त्याच्याविषयी मेथोडॉलॉजी त्याची एक्सप्लेन करेल. हे काम डिप्लोमावाले चांगलं करतात. ते हुशार असतात म्हणून ते डिप्लोमाच्या क्षेत्रात जातात. त्यांना थेरॉटिकली नॉलेज कसं मिळवावं आणि कसं द्यावं याच्याविषयी त्यांना तयार केलं जातं. याच्यासाठी त्यांचे विषय तशा प्रकारचे असतात. म्हणजे फर्स्ट इयरच्या विषयांमध्ये एक इंजिनिअरिंग ड्रॉइंग नावाचा प्रकार असतो. ड्रॉइंग ही इंजिनिअरची भाषा आहे. म्हणजे एक ड्रॉइंग जे सांगेल ते कदाचित तुम्हाला तोंडी किंवा असं एक्सप्लेन करायचं झालं तर 1-2 तास लागतील, पण तरीही ते व्यवस्थितपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे या पार्श्वभूमीवर तुम्हाला सहज लक्षात येईल की डिप्लोमामध्ये ज्या शाखा आपण आता साईडमध्ये चित्रामध्ये बघितल्या त्या प्रत्येक शाखेला एक थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल बॅकग्राऊंड आहे. ज्या बॅकग्राऊंडच्या मदतीने आणि पुढे येणाऱ्या अनुभवाच्या मदतीने ही व्यक्ती किंवा हा प्रोफेशनल त्याचा जो ग्राउंड स्टाफ आहे, जो स्किल्ड आणि नॉन स्किल्ड स्टाफ आहे, जो मशीन ऑपरेट करतो किंवा तत्सत काम म्हणजे त्याच्याशी संबंधित कामं करतो, त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतो. या पार्श्वभूमीवर आता जर मी तुम्हाला इंडिव्हिज्युअलीच वाचून दाखवायचं म्हटलं की सांगायचं ठरवलं मेकॅनिकल ही डिसिप्लिन आहे. नावाक्षणीत आपल्याला कळतं की याच्यामध्ये मशीन रिलेटेड काही कामं असतील, इंडस्ट्रीमध्ये तशाच प्रकारची कामं होत असतील. हा व्यक्ती मशिनिस्ट, त्यानंतर तुमचे फिटर्स, त्यानंतर तुमचे वेल्डर्स यांच्यासाठी मार्गदर्शक किंवा सुपरवायझर म्हणून काम करत असेल. आता जर ग्रुपच करायचे झाले डिसिप्लिनचे तर तुमच्या सहज लक्षात येईल मेकॅनिकल ही सुरुवातीला निर्माण झालेली एक बेसिक सायन्सेस कडून ऍप्लिकेशन म्हणजे टेक्नॉलॉजी ओरिएंटेड जेव्हा विज्ञान झुकत होतं तेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही शाखा निर्माण झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आलं मार्केटमध्ये, त्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशनने जर मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीचे ज्या कुशल तंत्रज्ञानाची जी कमतरता होती ती पूर्ण करण्यासाठी जे शिक्षण आलं ते इंजिनिअरिंग मधलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं. म्हणजे ते माग वगैरे तुम्हाला यंत्रमाग वगैरे आलं, युरोपात क्रांती झाली, तो प्रकार त्या काळातला होता. मग त्याच्याशी संलग्न अनेक शाखा आल्या. इलेक्ट्रिकल क्षेत्रात कामं करत होते लोक, मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आलं. त्यानंतर तुमचं केमिकल इंजिनिअरिंग आलं, केमिकल इंडस्ट्री. आज आपल्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणून खूप मोठी इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहे. असं करत करत जर आपण वर्गीकरण करायचं ठरवलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज अ मास्टर ऑफ ऑल, और ऍटलिस्ट
इट इज अ इनबिल्ट हॅव्हिंग लॉट ऑफ अदर इंजिनिअरिंग डिसिप्लिन रिक्वायरमेंट, कारण मशीन सगळीकडे लागतात. सेम इज अबाउट इलेक्ट्रिकल. मग नवीन शाखा जी मार्केटमध्ये आली ती इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर्स आणि IT. ह्या रिसेंट शाखा आहेत, पण त्यांनी ज्या प्रकारे जगावर नियंत्रण मिळवलेलं आहे की आज प्रत्येक गोष्ट, म्हणजे बऱ्याच वेळा मी बोलण्याच्या ओघात बोलतो की हॉटेलमधलं बिल पण कॉम्प्युटरवरच बनतं, हॉस्पिटलमधलं ऑपरेशन पण, पेशंट जर लोकल अनेस्थेशिया दिला असेल तर त्याचं होणारं ऑपरेशन समोरच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर तो बघू शकतो की त्याच्या आतमध्ये शरीरात काय फाडाफाडी चालू आहे हे सगळं बघू शकतो. म्हणजे या शाखांनी आल्या आणि छाग आहे, म्हणजे दे केम दे कॉन्कर्ड असं टाईपचं आहे. ओके, तर ह्या शाखा अशा प्रकारच्या आहेत. आणि मग जर इतर क्षेत्रात तुम्ही जायचं झालं, म्हणजे एक प्लॅस्टिक पॉलिमर म्हणून शाखा आहे, तर या शाखा तुम्हाला जर वैयक्तिकपणे माहित नाही की या शाखांमध्ये काय होतं, तुम्हाला पुढे जाऊन या क्षेत्रात काय काम करायचंय, तुमची आवड त्याच्याशी समरूप आहे का, देन इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे चॉईस सिलेक्शन इज अगेन अटॅच टू दिस. आय विल टेल यू की देर आर सपोज 15, 20, 30 डिसिप्लिन्स इन अ डिप्लोमा इंजिनिअरिंग, बट द सिलेक्शन टोटली डिपेंड्स ऑन यू. म्हणजे ज्या शाखा मी म्हटलं त्या शाखामध्ये काय आहे याच्याविषयी मार्गदर्शन करणारे विषय शालेय अभ्यासक्रमात टाकले गेले पाहिजेत कदाचित थोडेफार कुठेतरी, किंवा अशा प्रकारची मार्गदर्शन काळाची गरज समजून आई वडिलांनी आणि त्याच्या इतर समविचारी आणि वेल विशर्सनी त्याच्यासाठी केली पाहिजे असं मला वाटतं. जर त्याला डिप्लोमामध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा तो अपयशी ठरला तर त्यांनी पुढे काय करावं किंवा कुठले पर्याय त्याच्यासोबत उपलब्ध आहे? ऍक्च्युली अपयश डिफाईन करणे फार गरजेचं आहे. कारण बघा कसं तुम्ही जो शब्द वापरलात की डिप्लोमाला गेलेल्या विद्यार्थ्याला जर तिथे अपयश आलं तर त्याच्यामध्ये त्याचा जो हिरेमोड होतो, त्याच्यामध्ये जो न्यूनगंड येतो, त्याला त्याने सामोरं कसं जावं. तर इथे हे समजून घेण्याचं फार महत्वाचं आहे. हा अपयश आहे ना, हे त्याच्या आजूबाजूच्यांनी डिफाईन केलंय, त्यांनी त्याच्या मनावर तसा प्रकार म्हणजे त्या गोष्टी बिंबवलेत आणि त्यामुळे त्याला न्यूनगंड येते. 10वी पर्यंत कमीत कमी 70, 75, 80% असलेला विद्यार्थीच डिप्लोमाला जातो. आजही हा रूल बऱ्यापैकी ऍप्लिकेबल आहे. म्हणजे तो मुलगा हुशार आहे की नाही याच्यावर बोलण्यापेक्षा तो सिन्सिअर आहे. 10वी 12वीच्या मार्क्स विषयी लोकांना फार वेगवेगळ्या संकल्पना असतात की नाही हो काय त्या मार्क्सने होतं वगैरे. मी या मताचा बिलकुल नाही. तुमचे मार्क्स हे तुमच्या आयुष्यातली तुमचे त्या विषयाची किंवा त्या कामाविषयी असलेली सिन्सिअरिटी दाखवतात, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. म्हणजे मेहनतीला दुसरा जो विकल्प नाहीये, पर्याय नाहीये. या मेहनतीला जो पर्याय नाही तो मुलगा मेहनती आहे. अशा परिस्थितीत त्याला जर काही आवश्यक असेल तर ती आहे प्रेरणा. आणि ती प्रेरणा मिसिंग होती. आजूबाजूचं वातावरण बदललं होतं. एखाद्या व्हर्नॅक्युलर म्हणजे मराठी मीडियममध्ये, उर्दू मीडियममध्ये किंवा कुठल्या तरी हिंदी भाषेमध्ये शिकणारा विद्यार्थी सगळं इंग्लिशमध्ये शिकायला लागतोय, त्याच्यावर किती प्रेशर असेल हे आपण फील करू शकतो. आपणही त्यातून गेलेलो आहोत. पण कदाचित आपण मानसिकदृष्ट्या एवढे सक्षम आणि सबल होतो की आपण आपली प्रेरणा आपल्यापासूनच ड्रॉ करत होतो. ज्या विद्यार्थ्याच्या बाबतीत तसं होत नसेल तर पहिलं आहे की त्याला ह्या बाबतीत मार्गदर्शन झालं पाहिजे. म्हणजे असं पकडून चालण्याचा अर्थ नाही की त्याला ते जमलं नाही आणि आता त्याला नवीन पर्याय निवडायचा आहे. एखादं वर्ष आयुष्याचं खर्ची पडलं तर ते अनुभव आहे. ओके, त्याला तुम्ही ते खर्ची पडलं तर चालेल, पण त्याच्याने जर त्याच्यात न्यूनगंड आला, कारण त्याने जर शाखा बदलवली, दुसऱ्या ठिकाणी गेला तर त्याच्यामध्ये तो न्यूनगंड परमनंटली राहील. त्याला असं वाटेल की मी तिथे कुचकामी ठरलो, मी तिथे यश मिळवू शकलो नाही. त्यापेक्षा जर सगळ्यांनी त्याला प्रेरित करून त्याच्या 1 वर्षानंतर त्याला जर योग्य पद्धतीने जर त्याला मार्गदर्शन केलं आणि तो त्याच दिशेने जायला लागला, काय लागणार आहे त्यासाठी? त्याच्या इंग्लिशवर भर द्यावा. त्याचं जे वाचन आहे ते त्याला का समजत नाही त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीकडे लक्ष द्यावं. आणि याच्या व्यतिरिक्त इतर कशाचीही गोष्ट नाही, त्याच्या अभ्यासामध्ये एक व्यवस्थितपणा वेळापत्रक बनून जर त्याने केलं ते होईल. पण तरी मुद्दा संपत नाहीये, कारण कदाचित असं बऱ्याच वेळा होतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला काही आता डिप्लोमा झेपणार नाहीये. मग अशा परिस्थितीत तो कुठे जाऊ शकतो? तर त्यासाठी मला असं वाटतं की 10वी नंतरचे जे विविध पर्याय आहेत याच्यामध्ये आपल्याला जायला काही हरकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ इथे एक दुसरा मुद्दा, जर डिप्लोमाचा विद्यार्थी डिप्लोमा नंतर निघून तो म्हणत असेल मला आयटीआयला जाण्यात इंटरेस्ट आहे, तर मात्र इथे पूर्ण समाज त्याला अपोज करेल. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं आयटीआय कुठे जायचं नाही म्हणून आयटीआयला जायचं, आणि आता जिथे सगळे जातात ते सोडून तुम्ही डायरेक्टली आयटीआयला जातात. तर हा जरा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम समाज मनाचा आहे, ज्यांना काही कळलेलं नाही. मी म्हटलं ना डिप्लोमाचा छोटा भाऊ आयटीआय, तर आयटीआय केलेला व्यक्ती पुढे म्हणजे डिप्लोमालाही जाऊ शकतो किंवा तो इतर कुठल्या तरी शाखेत जाऊ शकतो. स्वतःचं जे अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे, एनडीटी नावाचं एक क्षेत्र आहे, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, याच्यामध्ये सर्टिफिकेशन्स असतात. याच्याने तो अति इंटरनॅशनल लेवललाही काम करू शकतो. आयटीआय बेस पकडून स्वतःचं क्षेत्र निर्माण करू शकतो. काय करून? तर त्याला इंजिनिअरिंग डिसिप्लिन आवडतं, पण भाषेमुळे म्हणजे व्हर्नॅक्युलर मीडियमचा होता म्हणून त्याला भाषेमुळे कदाचित डिप्लोमामध्ये यश मिळवता आलं नाही. तर त्याच्या मेहनत, सिन्सिअरिटी आणि इंटेलिजन्सवर तो स्वतःसाठी एखादं कार्यक्षेत्र निवडू शकतो, एखादं वर्कशॉप टाकू शकतो, एखादी छोटीशी इंडस्ट्री टाकू शकतो. म्हणजे ह्या शाखा उपलब्ध आहेत.
फक्त शिक्षण हे महत्वाचं नाहीये, शिक्षणाचं प्रॅक्टिकल उपयोग फार महत्वाचा आहे. त्यामुळे हे विद्यार्थ्याला त्याच्या विद्यार्थी दशेत जशी विद्यार्थी दशा संपून तो प्रोफेशनल लाईफकडे जातोय, तेव्हा हे जर विद्यार्थ्याला आपण पटवू शकलो, समजावून सांगू शकलो, त्याला याच्याविषयी मार्गदर्शन करू शकलो, तर हे प्रश्न कमी येतील आणि आले तरी विद्यार्थी त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत बसून किंवा मार्गदर्शनांसोबत बसून सॉल्व्ह करू शकेल. बरं, अजून 10वी नंतर काय पर्याय उपलब्ध आहेत? 10वी नंतर आपण अतिशय वेगळ्या आणि टेक्निकल क्षेत्रावर बोललो, जसं डिप्लोमावर आणि ITR बोललो, कारण याचा एक पुढचा मोठा म्हणजे बिग ब्रदर इज इंजिनिअरिंग, ज्याच्याकडे लोक धावत असतात. पण कदाचित आज आपल्याकडे वेळेचा एवढा अभाव आहे की आपण याच्यावर जास्त बोलू शकणार नाही, पुढे कधीतरी बोलूच. 10वी नंतरचे इमिजिएट पर्याय जे आपल्या सगळ्यांना अगदी ओळखीचे असतात ते म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स म्हणजे कला, वाणिज्य आणि विज्ञान विभाग. यामध्ये जसं आपण मगाशी ITI विषयी बोललो थोड्या वेळापूर्वी, तोच प्रकार इथे अस्तित्वात आहे. तुम्हाला माहिती आहे, विज्ञानाला कोणाला जायचं तर ज्याला चांगले मार्क्स आहेत. का जायचं महत्वाचं नाही, म्हणजे बाबा मला पुढे काय करायचं हा अजूनही आपल्याकडे मुद्दा. आमचा पोरगा विज्ञानाच्या शाखेत जातो, अमक्या मोठ्या कॉलेजला जातो, हा जो इगो पार्ट आहे आई वडिलांचा, हा खरंच बाहेर आला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वाचा घटक आणि उद्या समाज घडवण्यासाठीचा एक महत्वाचा नागरिक घडणार आहे. तो माझ्या मोठेपणाचा बिंदू नाहीये. हे आपल्या इकडच्या किंवा कुठल्याच आई वडिलांना बऱ्याच वेळा कळत नसेल, म्हणून विद्यार्थ्यांना चुकीची दिशा दिली जाते. विद्यार्थी विज्ञानाला जातात, आता ते विज्ञानाला जाण्याचं ठीक आहे, कॉमर्सला का जातो जर असं तुम्ही विद्यार्थ्याला विचारलं ना, तर बऱ्याच वेळा तो हे सांगेल की ऍक्च्युली विज्ञानाची शाखा मिळाली नाही आणि आर्ट्सला मला जायचं नव्हतं कारण ते फालतू आहे आणि म्हणून मी कॉमर्सला गेलो. जेव्हा कॉमर्स असं नाहीये. कॉमर्सच्या बाबतीत जर तुम्ही त्याच्या पुढच्या डिसिप्लिन बघितल्यात, म्हणजे CAच्या बाबतीत तुम्ही विचार केला, ICWAच्या बाबतीत, CS च्या बाबतीत विचार केला, या अतिशय उच्चभ्रू दर्जाच्या पोस्ट आहेत असं म्हटलं तर चालेल, कदाचित तो शब्द चुकीचा असेल, पण इंजिनिअरिंग मेडिकलला कुठेही कमी पडणार नाही. या लेवलच्या या दर्जाचं शिक्षण आणि प्रोफेशनल करिअर त्यात आहे. आता आर्ट्सवर येऊया. आज इथे आपण बसलोय, गप्पा मारतोय, आपल्याला जर श्रोते ऐकणार आहेत, पण आज जर त्यांना कळलं की बाहेर कोणीतरी IAS IPS ऑफिसरच्या 2 गाड्या आलेल्या आहेत, ते धावत बाहेर जातील. हे IAS IPS ऑफिसर आर्ट्स क्षेत्रातून, कला क्षेत्रातून येतात. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स निवडताना सुद्धा विद्यार्थ्याचा कल, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी फार महत्वाची. म्हणजे परत धरून मारून हेच येतं, करिअर मार्गदर्शनाबाबत शिक्षणाची शाखा महत्वाची नाही, विद्यार्थ्याची आवड महत्वाची. शाखा आणि तिच्यासोबत अटॅच असलेला मान जो आहे तो त्या शाखेमुळे नाहीये, त्या क्षेत्रात कार्य केलेल्या धुरीणांमुळे आहे. म्हणजे त्यात जे एक्सपर्ट गेले आणि त्यांनी जे कार्य केलं त्याच्यामुळे. म्हणजे BA झालेल्या आंबेडकर घटना लिहून आज त्यांनी अशा प्रकारचा एक म्हणजे ग्रंथ उपलब्ध करून गेलेला आहे भारतासाठी की तो भारताचा खऱ्या अर्थाने धर्मग्रंथ आहे. सगळ्यांनी तो प्रामाणिकपणे फॉलो करायला काहीच हरकत नाही. त्याला जर व्यवस्थितपणे फॉलो केला तर भारतातले सगळे जाती धर्माचे आणि इतर सगळे डिस्क्रिमिनेशनचे प्रश्न मिटतील. BA होते ना बाबासाहेब आंबेडकर. पण मग हे कळण्याची क्षमता पालकांमध्ये नाहीये, शिक्षकांमध्ये नाही आणि कदाचित त्यामुळे ती विद्यार्थ्यांमध्ये येत नाही. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान ह्या ज्या शाखा आहेत ज्या 10वी नंतर आपण सिलेक्ट करतो मार्क्स बेसिसवर, त्या आवड बेसिसवर सिलेक्ट व्हायला हव्या. याच्याविषयी पण विस्तृत बोलायचं झालं तर आणखीन एक कार्यक्रम आपल्याला घ्यावा लागेल. तेव्हा ही माहिती मी इथपर्यंतच देतो. तुमच्या काही आणखीन शंका असतील तर आपण घेऊया. आपण जाता जाता काय थोडक्यात सल्ला देऊ शकता किंवा विशेष असं काय मार्गदर्शन करू शकता? मार्गदर्शन हेच आहे की भारतामध्ये 120 कोटी, आता ते 121 झाले असतील, कदाचित 122 होण्याच्या लाईनवर असतील, अशा देशामध्ये ह्या 121 कोटी लोकांचा उपयोग जर सरकारने आणि देशाने एक अतिशय उपयुक्त असं मनुष्यबळ म्हणून करून घ्यायचा ठरवला तर भारत खरंच जगामध्ये अग्रेसर देश म्हणून, एक डेव्हलप कंट्री म्हणून पुढे येईल. पण यासाठी या मनुष्यबळाला त्यांच्या जबाबदाऱ्या कळल्या पाहिजेत आणि ही जबाबदारी शालेय जीवनामध्ये कळली नाही तरी शालेय जीवनामध्ये त्या जबाबदारीसाठी विद्यार्थ्याला तयार करण्याचं काम शिक्षकांचं, पालकांचं आणि त्यांच्या वेलविशर्सचं आहे. आणि या दृष्टीने सुरुवातीला मी जे बोललो त्याच्यावर पुन्हा एकदा इन्सिस्ट करू इच्छितो की विद्यार्थ्याची आवड ही महत्वाची आहे. माझ्या मते कोणीतरी साहित्यिक म्हणजे पुलंच असतील कदाचित, हे म्हणून गेलेले आहेत की आयुष्यात आपल्या रोजीरोटीचा धंदा आपण अगदी सचोटीने करावा, पण आयुष्यात कलेशी नातं कुठेतरी जोडावं. कारण आयुष्य कसं जगावं हे तुम्हाला रोजीरोटीचा धंदा शिकून जाईल, पण आयुष्यात कला तुम्हाला कशासाठी जगावं हे शिकून जाईल. म्हणजे विज्ञान चांगलं आहे आणि कला क्षेत्र फालतू आहे किंवा डिप्लोमा चांगला आहे पण ITI खराब आहे, या गैरसमजातून किंवा या अंधश्रद्धेतून विद्यार्थी, पालक आणि समाजातल्या प्रत्येक घटकाने बाहेर पडणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने समाजाची उन्नती होईल. समाज घडण्यासाठी समाजातला प्रत्येक घटक घडणे महत्वाचा आहे आणि तो शाळेत आणि त्याच्या करिअरमध्ये आणि आयुष्यात प्रत्येक वेळी घडत असतो.
तो घडण्यासाठी त्याचं मार्गदर्शन जे आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या चांगल्या समाजसुधारकांकडनं, प्रबोधनकारांकडनं आणि वैज्ञानिकांकडनं मिळेल. त्यासाठी तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन योग्य वेळी योग्य प्रकारे घेतलं पाहिजे आणि यासाठी आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. जाता जाता मी तुम्हाला माझा पत्ता देऊन जातोय. आमची जी बरीचशी कार्य करतो आम्ही, म्हणजे लेक्चर्स देतो, ते तुमच्यासाठी मी स्लाइड रूपाने स्क्रीनवर दाखवतोय. या सगळ्यासाठी तुम्ही मला कधीही कुठेही बोलू शकता. या व्यतिरिक्त आम्ही एक गुरुकुल चालू करतोय जिथे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची, खाण्याची आणि अभ्यासाची सोय केलेली आहे. असे जे गरजू आणि लायक विद्यार्थी असतील त्यांनी कृपया आमच्याशी दिलेल्या पत्त्यावर आणि फोन नंबरवर संपर्क करावा. आम्ही या समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी खारीचा वाटा उचलू इच्छितोय. तुम्ही आमची मदत घेण्यास जर आम्हाला लायक समजत असेल तर कृपया संपर्क करा. सर, आपण इथे आलात आणि 10वी नंतरचे जे विविध पर्याय उपलब्ध आहेत त्याची खूप मौल्यवान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. आमच्या कार्यक्रमाविषयी जर आपल्याला काही सांगायचं असेल तर आमचा पत्ता आहे. दोस्तों, हम इंटरनेट के माध्यम से जुड़े रह सकते हैं. हमारा ईमेल एड्रेस है khabarbaat@live.in. फेसबुक पे हम मिल सकते हैं facebook.com/khabarbaat. यूट्यूब पे हम मिल सकते हैं youtube.com/UNBSuman. हमारा मोबाइल नंबर है 9869009449. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्यक्ती आणि विचारांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.